श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. पंचांगानुसार यावर्षी अश्विन महिन्यातील पौर्णिमा 16 ऑक्टोबरला म्हणजेच बुधवारी रात्री 8:40 सुरू होईल, तर ती दुसऱ्या दिवशी म्हणजे 17 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 4:56 असणार आहे. त्यानुसार 16 ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमा ही साजरी केली जाईल. अश्विन पौर्णिमा ही कोजागिरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. यास मांडी पौर्णिमा असेही म्हणतात. ही शरद ऋतूतील अश्विन महिन्यात येते. या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो. ह्या दिवशी करणाऱ्या व्रताला कोजागर व्रत म्हणतात. या दिवशी उपवास करून रात्री लक्ष्मी व ऐरावत रूढ इंद्र यांची पूजा करावी. या पूजेनंतर रात्री चंद्राला आटीव दुधाचा नैवेद्य दाखवायचा असतो. दूध आटून त्यात केशर, पिस्ता, बदाम, चारोळी, वेलदोडे, जायफळ वगैरे गोष्टी घालून तसेच साखर घालून नैवेद्य दाखविला जातो. देव व पितर यांना नारळाचे पाणी व पोहे समर्पण करावे. तसेच ते आप्तेष्टांसह स्वतःही सेवन करावे. दुधात मध्यरात्री पूर्ण चंद्राची किरणे पडू देतात आणि ते दूध मग प्राशन केले जाते. उत्तर रात्रीपर्यंत जागरण केले जाते. अशी आख्यायिका सांगितली आहे की या दिवशी उत्तरात्री साक्षात माता लक्ष्मी चंद्रमंडळातून पृथ्वीवर उतरते व लक्ष्मी देवी येऊन कोजागरीत असे विचारते, म्हणून या दिवसाला कोजागिरी म्हणतात. या दिवशी भक्त जागरण करतात व लक्ष्मी देवीच्या स्वागताकरता घरामध्ये, मंदिरामध्ये तसेच घाटावर दीप प्रज्वलित करतात. कोजागिरी पौर्णिमेच्या मध्यरात्री देवी महालक्ष्मी आपल्या कमलांमध्ये वर आणि अभय घेऊन भाविकतेने आपले व्रत करणाऱ्याला प्रसन्न होते. जो मनुष्य जागून माझी पूजा करत असेल त्याला मी अपार धनधान्य देईल असे ती म्हणते. दरवर्षी करण्यात येणारे हे व्रत लक्ष्मीला संतुष्ट करण्यासाठी केले जाते. त्याने लक्ष्मी प्रसन्न होऊन समृद्धी लाभते, पण मृत्यूनंतर परलोकातही सद्गती मिळते. तसेच कोजागिरी पौर्णिमेला धनाची देवी लक्ष्मीचा जन्मदिवस असतो, म्हणून या दिवशी धनप्राप्तीसाठी घरामध्ये सुख समृद्धीसाठी अनेक उपायसुद्धा केले जातात. आणि म्हणूनच आपल्याला गुरुवारी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आंब्यांच्या पानांचा अतिशय प्रभावी उपाय करायचा. हा उपाय केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होणारच आहे, पण आपल्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. यंदा कोजागिरी पौर्णिमाचा प्रारंभ हा 16 ऑक्टोबर रोजी रात्री 8:40 होणार आहे, तर दुसऱ्या दिवशी म्हणजे 17 ऑक्टोबरला संध्याकाळी 4:56 ही पौर्णिमा समाप्त होणार आहे. यंदा आपल्याला 2 दिवस कोजागिरी पौर्णिमा साजरी करायला भेटणार आहे. तर आपल्याला ज्या लोकांना ह्या दिवशी म्हणजे 16 ऑक्टोबरला सेवा करणं शक्य झालं नाही, तर त्यांनी सेवा आणि उपाय जे आहेत ते 17 ऑक्टोबरला संध्याकाळी 4:56 ते करू शकतात. आणि म्हणूनच आपल्याला ह्या आंब्यांच्या पानांचा जो प्रभावी उपाय आहे तो तुम्ही बुधवारच्या दिवशी किंवा गुरुवारच्या दिवशी ह्या 2 दिवसांमध्ये कधीही करू शकता. अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल. पण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात, त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही. आपण मेहनत तर करतो, कष्ट तर करतो, पण आपल्या कष्टाला, आपल्या नशिबाची साथही मिळत नाही. आपल्या घरी पैसा तर येतो, पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकून राहत नाही. काही ना काही कारणाने खर्च हा होतच जातो. घरामध्ये जर वारंवार भांडणं होत असतील, कलह होत असतील, आजारपण येत असेल, नवरा बायकोचं पटत नसेल किंवा तुम्ही बऱ्याच वेळापासून कोणती मोठी इच्छा मनामध्ये ठेवली असेल की माझं घर असावं, माझी गाडी असावी, आणि ती इच्छापूर्ती करता तुम्ही मेहनत करतात, कष्ट करतात, पण तरीसुद्धा जर ती तुमची इच्छापूर्ती होत नसेल तर आवर्जून तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा आहे. हा उपाय केल्यामुळे तुमच्या कष्टाला, तुमच्या नशिबाची साथ मिळेल. त्याचबरोबर जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती तुम्हाला प्राप्त होईल.
कोजागिरी पौर्णिमेचा प्रारंभ हा बुधवारी होतो आणि बुधवार हा गणपती बाप्पांना समर्पित आहे. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, बुधवारच्या दिवशी आपल्याला एक आंब्याचं पान आपल्या घरी घेऊन यायचं. हे पान जे आपण आपल्या घरी आणणार आहे ते व्यवस्थित पाहून घ्यायचं आहे. ते अखंड असावं, कुठेही तुटलेलं फाटलेलं किंवा खराब झालेलं नसावं. आता हे पान घरी आणल्यानंतर त्याला स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची. प्लेटमध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं आहे आणि त्या कुंकवामध्ये आपल्याला थोडंसं पाणी हे टाकायचं आणि त्याचं गंध हे तयार करायचं आहे. आणि आंब्याच्या झाडाच्या काडीने आपल्याला त्या आंब्याच्या पानावर ओम गणेशाय नमः या मंत्रातला लिहायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला हे आंब्याचं पान जे आहे ते आपल्या मनातली इच्छा बोलून गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे. हे पान तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊनच अर्पण करायचं आहे, कारण गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये सात्विक अशा गणपती बाप्पांच्या लहरी असतात आणि तिथे जर आपण काही विशेष उपाय केले तर केलेल्या उपायाचं आपल्याला त्वरित फळ हे प्राप्त होत असतं. मंदिरामध्ये जाताना आवर्जून गणपती बाप्पांना प्रिय असणाऱ्या दुर्वा, जास्वंदाचं फूल तसेच गोडाचा नैवेद्य हा घेऊन जायचा आहे. आणि आपल्याला गणपती बाप्पांना दुर्वा, जास्वंदाचं फूल अर्पण करून घ्यायचं आहे, गोडाचा नैवेद्य अर्पण करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला हे पान जे आहे ते गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे. तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छा असो ती साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतील. कारण आंब्याच्या पानांना साक्षात महादेवांनी वरदान दिलं आहे की ज्या घरामध्ये पण आंब्याच्या पानांपासून काही सेवा किंवा उपाय हे केले जातील त्या घरावर माता लक्ष्मीची विशेष कृपाही होणार आहे. पुढचा उपाय जो आहे तो आपल्याला बुधवारी म्हणजे आज किंवा तुम्ही गुरुवारी ह्या 2 दिवसांमध्ये कधीही करू शकतात. तर ह्याकरता आपल्याला काय करायचं आहे, एक ग्लासभर आपल्याला पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये एक आंब्याचं पान आपल्याला बुडवायचं आणि हा ग्लास आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायचा आहे. संपूर्ण दिवसभर हा पाणी आपल्याला तिथेच ठेवायचं आणि संध्याकाळी तो ग्लास तिकडनं उचलायचा आणि ह्या ग्लासमध्ये जे पाणी आहे ते त्याच आंब्याच्या पानाने आपल्या संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे. हा उपाय संध्याकाळी केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे, इडापिडा आहे, अलक्ष्मी आहे ती घरातनं काढता पाय करून निघून जाते. आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात, दारिद्र्य नसतं, संकट नसतात, विघ्न नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मी ही प्रवेश करत असते. तसेच कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्यांच्या पानांचं तोरणसुद्धा लावायचं आहे. आपल्याला 11 आंब्यांची पानं ही घ्यायची, ती स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आहेत. ही पानं जी आपण घेणार ती अखंड असावी, कुठेही तुटलेली फाटलेली किंवा खराब झालेली नसावी. त्यानंतर प्रत्येक आंब्याच्या पानावर आपल्याला कुंकवाने एक स्वास्तिक हे काढायचं आहे. स्वास्तिक काढल्यानंतर त्या पानांपासून आपल्याला एक तोरण हे तयार करायचं आहे. आणि असं हे तोरण जे आहे ते आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावायचं. हे तोरण आंब्याचं आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावल्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं. तसेच आपल्याला आवर्जून आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराची सफाई करायची. त्यावर आपल्याला हळदीने एक स्वास्तिक हे काढायचं. तसंच उंबरठ्यावर आपल्याला हळदीचं लेपन हे करायचं आहे. आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर आवर्जून आपल्याला थोडंसं हळद घालून पाणी हे शिंपडायचं आहे. अशा रीतीने आपल्याला माता लक्ष्मीच्या आगमनाची तयारीही करायची आहे. तसेच आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर आपल्याला आवर्जून रांगोळीसुद्धा काढायची आहे.